सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। सामाजिक कार्यात अग्रेसर ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने यशोधारा संस्थेद्वारा संचलित श्री गुणवंत महाराज निवासी मतिमंद व मूकबधिर विद्यालय पुंडलिक नगर मूर्तिजापूर येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्राथमिक गरजेच्या वस्तूचे वाटप कार्यक्रम संपन्न झालाय। कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रगतशील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक साहेबरावजी राऊतर, प्रामुख्याने ज्ञान नर्मदा संस्थाध्यक्ष सुनीता लोडम, यशोधारा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर, अटल फाउंडेशनच्या डॉक्टर स्वाती पोटे, कविता साखरे, माया दवंडे, तेजस्वी जगताप, शिवानी श्रीराव, समाजसेवक रवी मार्कंड, अतुल गावंडे, बाळू वरघट, आनंद पवार, प्रसिद्ध साहित्यिक रवींद्र जवादे, कल्पक कांबळे, संघमित्रा कांबळे, दिनेश श्रीनिवास, सुनील भोजगडिया, विलास वानखडे, मिलिंद इंगळे, दिवाकर सोनोने, अमर सोनेकर, दीपक खंडारे, गजानन चव्हाण, रणजित शिरसाट व विद्यालयाचे कर्मचारी आदी जण उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री संत गजानन महाराज, श्री संत गुणवंत महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आलं। यानंतर पत्रकार क्षेत्रात मूर्तिजापूरचे नाव मुंबईच्या ताकथ्यावर लौकिक वाढवणाऱ्या मुंबईच्या एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधी व मूर्तिजापूरची लेख तेजस्वी जगताप यांचा सन्मान करण्यात आला व उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आला। संस्थेचे सचिव विष्णू लोडम यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेले उपक्रम तसेच ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून संस्थेचा प्रवास अभिनंदनीय आहे। पारदर्शकता, स्पष्टता, महिलांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास, दिव्यांग अनाथ बालकांसाठी संस्थेचे कार्य उल्लेखनीय असे आहे, असे मत अटल फाउंडेशनच्या अकोला जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर स्वाती पोटे यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले व भविष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाई, शालेय साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट करण्यात आल्या। कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिवकन्या शिवानी श्रीराव आभार बाळासाहेब खांडेकर यांनी मानले। जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।